काही प्रॉब्लेम असेल तिथे तर सोडवू आपण तो. नाही नाही, क्लिनिक मध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. ताई आली होती तिथे काल, म्हणून मला जावंसं वाटत नाही. मोना तिथे आली होती आणि तू सांगितलंही नाहीस मला. काय सांगू, माझं डोकं बधीर झालं होतं. ती त्या जागेत आली म्हणून मला तिथे जावंसं वाटत नाहीये. तिने वाद घातला माझ्याशी. वाद कसला, भांडली ती माझ्याशी. काय काय बोलली ती? ती ईशाशी दळवींकडे जे वागली त्याबद्दल खरं तर सॉरी म्हणायला आली होती. पण तू तर ओळखतेस आपल्या ताईला, ती काही इतकी साधी सरळ नाहीये. विक्रांतला बरं करण्यासाठी काय करायला हवं असं विचारत होती. आत्ता विचारतीये ती. गेले 3 वर्ष तिने माझ्याशी काहीच कॉन्टॅक्ट ठेवला नाही, काहीच नाही. ती काहीही बोलली, बरोबर कशीही वागली तरी आपल्याला खोटेपणा कळतो का आजी? मी सोडलं नाही तिला, मी ऐकवलं तिला. म्हणलं तुला कधीपासून विक्रांतची काळजी आहे? तू तर त्याच्याशी लग्न त्याच्या पैशांसाठीच केलंय, राईट? अरे बापरे, हे इतकं सगळं तुम्ही क्लिनिक मध्ये भांडलात? तेच तर, म्हणूनच जावंसं वाटत नाहीये मला. हॅलो सर. हॅलो. या ना, बसा. अरे बस बस बस. खुर्ची तरी किती दिवस रिकामी ठेवणार? नाही सर, मी राऊंडलाच चालू होतो. अच्छा, या तू. सर, सगळं ठीक आहे ना? ऑल ओके? हो. तुम्ही बसा, मी आलीच. पण जायचं नाही क्लिनिकला असं करू नकोस. शेवटी ते तुझं काम आहे. आणि अगं, आत्ताच तर कुठे सुरुवात केलीयस तू? हो ग आजी, पण सारखं सारखं येते ते डोक्यात. का करते ताई असं? मला खरंच कळत नाही. उगाच खोटं खोटं प्रेम दाखवायचं आणि मग नंतर फणा काढायचा. काय करावं या ताईचं? मी तुला एक गोष्ट सांगते. युधिष्ठिर धर्मनिष्ठ होता म्हणून त्याला स्वर्ग मिळाला, आणि दुर्योधनाला रणांगणावर मरण आलं म्हणून त्यालाही स्वर्ग मिळाला. देवानी दोघांची परीक्षा घ्यायचं ठरवलं. त्यांच्यावर एक कामगिरी सोपवली. युधिष्ठिराला सांगितलं, तू पृथ्वी तलावर जाऊन एक वाईट माणूस शोधून आणायचा. आणि दुर्योधनाला सांगितलं, तू चांगला माणूस शोधून आणायचा. झालं, दोघ जण गेले आपापल्या शोधाला. काही काळाने पृथ्वी प्रदक्षिणा करून दोघ जण परत आले. दोघही रिकाम्या हातानेच परत आले. देवाने त्यांना विचारलं, काय झालं, कामगिरी पूर्ण झाली का? तेव्हा युधिष्ठिराने सांगितलं,
त्याला वाईट माणूस सापडलाच नाही. आणि दुर्योधनाने सांगितलं त्याला चांगला माणूस सापडला नाही. काय काय महत्व आहे या गोष्टीचं? तूच सांग ना. अगं सरळ आहे. प्रत्येकाची नजर वेगळी असते. आपण ज्या नजरेने बघतो तसंच जग दिसतं. आता तू जसं जगाकडे बघतेस तसं मोना नाही बघू शकत. तू जसा विचार करतेस तसा मोनाला करणं शक्य नाहीये. मग कशाला एवढा त्रास करून घेतेस बाळा? हा, यू आर राईट. खरं आहे तुझं. हो ना. उठ मग, कामाला जा. चल चल उठ. हां सारिका, मी रिपोर्ट्स पाहतोय आत्ता. तर एक पेशंट आहेत, मिसेस कारंडे. त्या कुठे आहेत आता? ओके ओके, मग तू त्यांना आता माझ्या केबिनमध्ये घेऊन येशील का प्लीज? हां, पण सावकाश घेऊन ये. ओके, गुड. या बस, सावकाश सावकाश, रिलॅक्स. डॉक्टर विक्रांत, तुम्ही परत आलात? तुम्ही इथे नाही आहात असं सांगितलं होतं आधी आम्हाला. आम्ही आलो होतो ना तेव्हा. पण आता तुम्ही आलात, तुम्हीच करणार ना माझी डिलिव्हरी? बघू आपण. आत्ताच काही सांगता येणार नाही. तुमचा डावा हात दाखवाल जरा. ओके, थँक्यू. सारिका, त्यांना घेऊन जा आणि रेस्ट करू दे जरा. ओके डॉक्टर विक्रांत, पण माझी अशी इच्छा होती की माझी डिलिव्हरी तुम्हीच करावी. तुम्हीच कराल ना माझी डिलिव्हरी? बघू. आता तुम्ही छान विश्रांती घ्या. ओके, आणि दुसऱ्यांदा आई व्हायला तयार व्हा आणि अतिशय आनंदी राहायचं. हो डॉक्टर, इथे असल्यावर तर काहीच काळजी नाही. आणि आता तर तुम्ही आलात ना. सारिका, त्यांना घेऊन जा, जरा आराम करू दे. ओके, आत्या, माझ्या केबिन मध्ये आहे ना लगेच प्लीज. ओके. काय झालं विक्रांत, तू बोलावलंस मला? हा, मिसेस कारंडनची डिलिव्हरी डेट कधी आहे? परवाचीच ड्यू डेट आहे. परवा? नाही नाही आत्या, आपल्याला आजच सीझर करायला हवंय. मी तर म्हणेन आत्ता करायला हवंय. इट्स अर्जंट. यू प्लीज बी रिलॅक्स. शांत. रिलॅक्स? आत्या, त्यांच्या किंवा त्यांच्या बाळाच्या जीवाला धोका आहे. आपण आजच सीझर करायला हवंय, आत्ता. ओके ओके, मी आहे ना. मी पा तुम्हाला सिरियसली घेत नाहीये सर. असं नाहीये, पण काय झालं, काय म्हणाले सर या पेशंट बाबत? ते म्हणाले की आत्ताच्या आत्ता सिझेरियन करावं लागेल. अच्छा, मग मी लगेच तयारीला लागू का? म्हणजे ठीक आहे, मी आहे ना.
मी पाहते आणि सांग. डॉक्टर मानसी, लंचचं काय? हो, आत्ताच एक पेशंट येऊन गेली. आता अर्धा तास आहे मी फ्री. पुढचा पेशंट 3 वाजता आहे म्हणून. माझ्या केबिन मध्ये करूया का? मागूया काहीतरी. चालेल, मी डबा घेऊन आलीये, मी येते. ठीक आहे, या, मी वाट बघते. एक फोन करून येते घरी. इशू, तू कसा काय फोन उचलला बेटा? मम्मा. ओ बेटा, जेवलं का माझं बाळ? हो आजी आजोबा पण जेवले, मी पण जेवली. व्हेरी गुड. काय काय खाल्लं तुम्ही? वरण भात. आणि मम्मीने केलेला पोळीचा लाडू नाही खाल्ला? खाल्ला, खूप छान होता. थँक्यू बेटा. तुला आवडलं ना? मम्मा खुश? मम्मा तू जेवलीस का? नाही ना बेटा, मम्मा कामच करत होती. आता जेवणार मम्मा. नीट जेव, सगळं संपव. काय टाकायचं नाही. समजून खा. खाली पी, त्याचा हात धु. ओके? हो बेटा, मी असंच करेन. थँक्यू. बाय मम्मा. बाय पिल्लू. वाह, मज्जा आली आज एकत्र लंच करायला. हो ना. आणि मुख्य म्हणजे विक्रांत सोडून आपण इतर गप्पा मारल्या. डॉक्टर मानसी. डॉक्टर, एक मिनिट, एक रिक्वेस्ट आहे. तुम्ही प्लीज मला फक्त मानसी म्हणा. पण मग तूही म्हणा नाही, म्हण. म्हणजे मला अर्चना म्हण. अरे बापरे, मी अर्चना ताई म्हणायचा प्रयत्न करेन. ओके, चालेल. मानसी, काल मी तुझ्या क्लिनिक मध्ये आणली आणि उगाच डिस्टर्ब केलं बघ तुम्हा दोघींना, तुला आणि तुझ्या बहिणीला. आय एम रिअली सॉरी. नाही नाही, प्लीज डोंट बी सॉरी. असं काही नाहीये. नाही ग, टेन्शन ऑब्वियस होतं. मला वाईट वाटलं. इन दॅट केस आय एम सॉरी. ते जाऊ दे. मी काय सांगते मानसी, तुझ्याशी विक्रांत बद्दल डिटेलमध्ये बोलण्यापूर्वी मला त्याच्या डिप्रेशनचं कारण समजायला लागलं आहे असं वाटतंय. अर्चना ताई, तुला जे जाणवलं ते फक्त हिमनगावरचं टोक आहे. त्याच्या खाली खोल खूप काही दडलंय. हिमनग जसा 7 पट पाण्याखाली असतो ना, तसंच आहे. ह्यावर आपल्याला सविस्तर बोलणं गरजेचं आहे. बोलू आपण. हो, ऑफकोर्स. चला, 3ला 5 कमी आहे. आता माझे छोटे छोटे पेशंट्स यायला लागतील. हो, शुअर. भेटू लवकर. मॅडम, 3.5 तास झाले. हुरडा. पण डिलिव्हरी व्यवस्थित झालेली आहे. बाळ आणि बाळंतीण दोघंही अतिशय सुखरूप आहेत, हेल्दी सुद्धा. थँक्यू डॉक्टर. थँक्यू. मॅडम, मी भेटू शकतो का? आता नाही, 15 मिनिटांना. ठीक. कॉंग्रॅच्युलेशन. सारिका, कळलं असेल तर कॉफी पाठव. ओके.
हॅलो विक्रांत. बोल ना त्या. हॅट्स ऑफ टू यू डिअर. तू जे म्हणालास ना ते तंतोतंत तसंच घडलं. केलीस डिलिव्हरी? अरे केली म्हणजे काय, करावी लागली. 3.5 तास लागले. मला माहित होतं कॉम्प्लिकेशन्स असणार आहे. अरे काय झालं माहितीये का, नाळ आहे ना बाळाच्या गळ्याभोवती गुंडाळली गेली होती. तुला कसं कळलं? मी नाडी चेक केली होती. फक्त त्याच्यावरून? आत्या आता तरी माझ्या नाडी परीक्षेवर विश्वास ठेव. एनिवे, आई आणि बाळ सुखरूप आहेत ना दोघे? येस येस, दोघेही छान आहेत, हेल्दी अँड ग्लोईंग. गुड, आय एम हॅपी. चल बाय डिअर, बाय बाय. हा मुलगा डिप्रेशन मध्ये आहे असं कोण म्हणेल? किती अचूक नाडी परीक्षा आहे याची. काय करावं याचं ना मला. मानसीला सांगायला हवं, तिला नक्की आनंद होईल. त्या दिवशी मला ती हेच म्हणाली होती. हॅलो. हॅलो मानसी. बोला निर्मला आत्या. अगं आज हॉस्पिटलमध्ये जे काही घडलं ना ते सांगण्यासाठी म्हणून मी तुला मुद्दाम फोन केला. वाव, ही खरंच गुड न्यूज आहे आत्या. खरे तुला सांगू का, मला असं वाटतंय तो परत नॉर्मलला येतोय की काय असं वाटतं. हो, म्हणजे अजून बराच टप्पा गाठायचा आहे आपल्याला. पण जर त्याच्यात बदल होत असेल ना आत्या, तर मला वाटतं आपण सगळ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न करायला हवे. खरंय तुझं, पण आपण फक्त सपोर्ट करायचा. नाही, प्रत्यक्षात जी काही ट्रीटमेंट देतील ती डॉक्टर राजहंसना देऊन देत. नाही नाही तर असं व्हायचं ना, टू मेनी कुक्स स्पॉइल द डिश, असं नको ना व्हायला. येस येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. हा, आणि हे बघ, आपल्या दोघींमध्ये जे काही बोलणं झालं ना ते दुसऱ्या कुणालाही कळता कामा नये. हो आत्या, हे पण करेक्ट. चल चल, बाय बाय, गुड नाईट. या. गुड मॉर्निंग विक्रांत. बोला. कसा आहेस? ठीक आहे. काय रे, काय झालं, म्हणजे की बरं वाटत नाहीये का? अरे काल हॉस्पिटलला आलास तेव्हा केवढा फ्रेश दिसत होतास. नाही, आवाज जरा मलूल वाटतोय म्हणून विचारलं. तुझं काही काम आहे का आत्या? अरे हॉस्पिटलला येशील का? त्या मिसेस कारंडे आहेत ना, त्यांना तुला भेटायचं. नाही, कारण त्यांना काल मी म्हटलं ना की तुझ्यामुळे त्यांच्यावरचं संकट टळलं म्हणून. नाही नको, त्यांना माझा नंबर द्या हवा तर मी फोनवर बोलतो. अरे का, ये ना. हे बघ, त्यांना तुझे आभार मानायचे. तुला आठवतं त्यांची पहिली डिलिव्हरी तूच केली होती, त्यामुळे दुसरी डिलिव्हरी तूच करावीस अशी त्यांची इच्छा होती. बघूया, येतो. नक्की येशील ना? नाही म्हणजे मी त्यांना तसं सांगते. हा, येतो. वाट बघते. बाय.